खरं तर अतिशय आनंद होतोय। वटसावित्रीचा हा जो कार्यक्रम आहे वर्षानुवर्ष महिला साजऱ्या करत आलेल्या आहेत, पण काही निमित्ताने सिंधुदुर्ग कोकण भागातील दौरा माझा होता, तर त्या निमित्ताने इकडे पूजा करण्याला मी आले। तर खऱ्या अर्थाने मी बघितलं की पुरुष वटसावित्रीचा दोरा बांधतायत। अनेक वर्ष जी संस्कृती यायला पाहिजे होती ती संस्कृती बघताना खरंच महाराष्ट्राच्या ह्या वलयामध्ये मला अतिशय आनंद झाला। नमस्कार, मी डॉक्टर प्रणव प्रभू आणि ह्या माझ्या मिसेस डॉक्टर चैताली प्रभू। आमचं कालच लग्न झालं आहे आणि आज जशी ही ह्याला आली वटपौर्णिमेची पूजा करायला आली वडाची, तसं आज मी पण आलो आहे। आणि जसं उमेश गाळवणकर डॉक्टर निगुडकर यांनी जी नवीन संकल्पना ही केली, इंट्रोड्यूस केली, त्यासाठी आम्ही आज पहिल्यांदाच ही आज वटपौर्णिमा पहिली मी पूजणार आहे, नंतर माझी वाईफ डॉक्टर चैताली ही पूजेल, असं आम्ही यांचा एक चांगला संकल्प आहे। आणि त्या चांगल्या एका संकल्पाला आम्ही पण आता न्यू जॉईनिंग आहे आमचं आजपासून। आणि माझ्याबरोबर माझा भाऊ पण आला अक्षय प्रभू म्हणून, त्याचं पण 6 महिन्यापूर्वी लग्न आलं आणि आता आम्ही दोघंही पण आमचं सगळं कुटुंबच या नवीन सहभाग नोंदवतो इथे। धन्यवाद। 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून पत्नी आपल्या नवऱ्याचे दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करताना पाहायला मिळते। तर मात्र सिंधुदुर्गामध्ये अशी एक अनोखी प्रथा आहे, गेली 17 वर्षापासून चालत आलेली प्रथा आजही कायम राखली जाते। ती म्हणजे पुरुष वर्ग जे आहे ते मात्र वडाची पूजा करताना पाहायला मिळते। जे 7 जन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी हे पुरुष वर्ग जे आहे ते मात्र पूजा करताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही इथले पुरुष आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत। काही सांगाल, म्हणजे पत्नी 7 जन्मी हात नवरा मिळावा म्हणून व्रत करत असते, पुरुष आपण हा नव्यानं व्रत करताय का? सांगा। बरोबर। बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर यांच्या कल्पनेतून 2009मध्ये ही पुरुषांची वटपौर्णिमा साजरी करावा असा एक विचार आला। कारण जिच्या उठण्याने दिवस सुरू होतो आणि सगळे झोपल्यानंतर दिवस तिचा संपतो, ते सगळं सांभाळून ती नवऱ्यासाठी शतायुष्य दीर्घायुष्य मिळावं म्हणून ती वटपौर्णिमेचं व्रत करते। आणि असा जो तिचा त्याग आहे आणि त्या त्यागाचा विचार करता पुरुषाने सुद्धा त्या त्यागाची कुठेतरी नोंद घ्यावी म्हणून या संकल्पनेतून ही वटपौर्णिमा पुरुषांची कुडा गौदेव येथे आम्ही साजरी करतो आहोत। मनुस्मृतीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 56वा जो श्लोक आहे, यत्र नार्यस्त पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतं। मग अशा प्रकारे जर स्त्रीच्या रूपाने देवाचं वास्तव्य असतं, त्या स्त्रीप्रती आपण श्रद्धाभाव व्यक्त करावा, प्रेमभाव व्यक्त करावा, असा हा यामागचा उद्देश आहे। का जीवनाच्या प्रवासामध्ये स्त्री फक्त ही बायको नसते, ते मैत्रीण असते, सल्लागार असते, सहचारिणी असते आणि त्याहीपेक्षा ही चांगल्या प्रकारे घर सावरणारी, ही घराचा आधारस्तंभ असते, पुरुषांच्या स्वप्नांचा तो आकार असतो। आणि याच्याप्रती जो श्रद्धाभाव व्यक्त करण्याच्या उद्देशाने आम्ही हे व्रत करतो आहोत। आणि ह्या व्रतामध्ये वेगळं असं काही नाही आहे, फक्त जी स्त्री अहोरात्र सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुटुंबाचाच विचार करते आणि ते करत असताना पुरुषाला दीर्घायुष्य मिळावं अशा प्रकारे ती प्रयत्न करत असते। मग तिला दीर्घायुष्य मिळालं तर संसार चांगल्या प्रकारे चालू शकतो, हा विचार समाजामध्ये रुजावा या उद्देशाने आम्ही हे व्रत या ठिकाणी सुरू केलेलं आहे। या प्रकारे इतर पुरुषांनीसुद्धा या स्त्रीप्रती आदर व्यक्त करावा ही आमची माफक अपेक्षा समाजाकडून राहील। नक्कीच जर पाहिलं तर यांची अशीच देखील मागणी आहे की इतर पुरुषांनी सुद्धा हे अशा प्रकारचं व्रत करावं अशी मागणी मात्र होताना पाहायला मिळते। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।